रातों रात बना दिया गया भीमराव अंबेडकर चौक, सुबह कर दिया गया उद्घाटन। मनपा पहुंची कार्रवाई करने तो लिया गया आंदोलन का रूप। उपरोक्त तस्वीरें विरार पुलिस स्टेशन अंतर्गत आने वाले मनवेलपाड़ा इलाके की है, जहां पर मिली जानकारी अनुसार बताया जा रहा है कि कल यानी संडे की रात लगभग 3 बजे बिना किसी अनुमति के, बिना परमिशन के डॉक्टर बाबा साहेब भीमराव अंबेडकर की प्रतिमा को यहां पर स्थापन कर रातों रात यहां पर भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब अंबेडकर चौक बना दिया गया। इस बात की जानकारी जब मनपा प्रशासन को लगी, तब मनपा ने पुलिस बंदोबस्त के साथ इस प्रतिमा यानी इस चौक को हटाने चले गए। लेकिन मौका रहते ही इस प्रतिमा का निर्माण किए हुए लोगों ने इसका विरोध किया और कार्रवाई करने के लिए मनाही की। जिन्होंने बाबा साहेब आम्बेडकर की इस प्रतिमा को स्थापन किया, उनका कहना था कि वे 2019 से मनपा से मांग कर रहे थे कि उन्हें एक सुनिश्चित जगह दी जाए जहां पर वे इस प्रतिमा को स्थापन करें, लेकिन अभी तक मनपा ने उनके कई पत्र व्यवहार को नजरअंदाज किया। इसीलिए उन्हें रातों रात इस प्रतिमा को स्थापन कर चौक बनाना पड़ा। जसं की सर, आता तुम्ही आज इथे बाईट घेण्यासाठी आलात किंवा हा जो विषय तुम्ही आज बघत आहात की बाबासाहेबांचा आपण रात्री स्टॅच्यू इथे बसवलेला आहे। इकडचा आपला मनवेलपाड्यातला बहुजन समाजाची एक मागणी होती, भरपूर वर्षापासून मागणी होती आणि त्यानुसार आपण कलेक्टर साहेबांनाही पाठपुरावा केलेला आहे आपल्या कृती समितीनुसार आणि त्यांच्यानुसार फॉलोअपला चालू आहे। पण आपण जो काल पुतळा लावण्यात आला आहे त्यानुसार आता पोलिसांनी आम्हाला इकडे बोलून घेतलं। रात्री पण आमचं तिथे गेलं आणि आता इथे DCP साहेब आलात, त्याने आम्हाला तिकडे बोलून घेतलं की बाबा तुम्ही जो आता जे पुतळा बसवण्यात आलेला आहे तो कायद्याला धरून नाही आहे किंवा तुम्ही अनधिकृतपणे बसवलेला आहे, ठीक आहे। त्यानुसार आम्ही त्यांना काय बोललो की इथे असे विषय खूप आहेत वसई विरारमध्ये की जे अनधिकृत आहेत किंवा त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे आणि हा आमचा भावनिक विषय आहे, बाबासाहेबांचा विषय आहे, इथे भावनिक विषय आणि हा कुठल्याही प्रकारचे इथे अडचण निर्माण होईल अशा प्रकारचे इथे कुठलाही हा पुतळा बसवलेला नाही। इथे कुठल्याही वाहतुकीला अडचण होणार नाही, इथे कुठलाही समाज बांधव किंवा इतर पक्षाच्या किंवा इतर जाती धर्माच्या लोकांच्या भावना दुखावणार नाही, कारण की हा पुतळा सेपरेट आहे बाबासाहेबांचा आणि तिथे कुठल्याही प्रकारचे होणार नाही। आणि याच्यापुढे आम्ही गवाही देतो प्रशासनाला की याच्यापुढे कुठल्याही प्रकारचं त्याला कुठल्याही प्रकारची विटंबना किंवा काय होणार नाही त्याची आम्ही परिपूर्ण काळजी घेऊ, हे आम्ही आश्वासन केले पोलीस प्रशासनाला। तरी पण पोलिसांचं असं म्हणणं आहे की तुम्ही जी प्रोसिजर आहे त्यानुसार तुम्ही कलेक्टर साहेबांना एक समितीच्या माध्यमातून तुम्ही त्यांची बैठक घ्या, जो विषय आहे तो तुम्ही त्याच्या हे करा। आम्ही त्यांना हेच केलं की आम्ही जो पुतळा बसवला आम्ही तसंच राहू दे, आमची जी प्रोसेस आहे कलेक्टर मार्फत किंवा कलेक्टर साहेबांच्या मार्फत आम्ही तिथे बसून काय केलं पाहिजे ते कायदे काय ते सर्व त्या अनुषंगाने आम्ही जाणारच, पण आमचा जो पुतळा आहे तो तिथेच राहण्यात देणार। पण पोलिसांची अशी भूमिका आहे की आम्हाला जिथपर्यंत तुमची प्रोसेस होणार किंवा प्रोसेस चालू राहणार तिथपर्यंत आम्ही थांबू शकत नाही, आम्हाला पुतळा हटवण्यात येईल। पण आम्ही एकाच इकडनं आता तुम्हाला एक मीडियाच्या माध्यमातून आम्ही सांगू शकतो की आम्ही जर प्रशासनाने आम्हाला जर सपोर्ट केला तर आम्ही त्यांच्या सपोर्टला किंवा आम्ही त्यांच्यानुसारही चालायला रेडी आहे, पण कुठल्याही प्रकारचा इथे पुतळा जर हलवून आणि काढण्यात आला तर इकडच्या बहुजन समाजाच्या लोकांच्या भावना ह्या दुखावणार आणि इथे खूप मोठ्या प्रमाणामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार। याची आता पूर्णपणे काळजी तुमच्या मीडियाच्या मार्फत तुम्ही आता प्रशासनाला विचारलं पाहिजे। आमची जी भूमिका आहे, आमचे संजयजी गायकवाड आहेत, सारिका मॅडम आहेत, सुवितजी पवार आहेत, गीता मॅडम आहेत, सबीर मोहिते आहेत, हे सर्व आपले जे कार्यकर्ते आहेत किंवा बहुजन यांची आमची भूमिका आहे आणि ती आम्ही तुमच्यासमोर मांडत आहोत।